मोठ्या बातमीनं करणार आहोत, कारण पडघा इथल्या छापेमारीच्या घटनेनंतर एटीएस कडून कारवाई करण्यात येते। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देशविघातक शक्तींना वेळीच रोखणं आवश्यक असल्याचे एटीएसनं म्हटलंय। पडघा इथल्या देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या अनेकांना यापूर्वी दहशतवादी गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। आरोपी अब्दुल हमीद नाचण आणि त्याच्या हस्तकानं इतरांना चिथावून देशविरोधी कारवायांसाठी प्रेरित केल्याचं कळतंय। ते कट कारस्थान करून घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाल्याचंही सांगण्यात आलंय। त्यानंतर संशयितांच्या घरावर छापा मारत कारवाई करण्यात आली आहे। दहशतवाद विरोधी पथक आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन राबवलंय। यावेळी संशयित ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलंय आणि याच कारवाईमध्ये त्यामध्ये मोबाईल, हँडसेट यासोबतच तलवार, सुरा या मालमत्तेची देखील संशयास्पद कागदपत्र आणि दहशतवादाला उत्तेजन देणारी आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली। त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दहशतवाद विरोधी पथकामार्फत तपास केला जातोय। पडघा इथल्या छापेमारीच्या घटनेनंतर एटीएसची ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देशविघातक शक्तींना वेळीच रोखणं आवश्यक असल्याचं एक मोठं निरीक्षण देखील एटीएसनं नोंदवलं आहे। पडघा इथल्या देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या अनेकांना यापूर्वी देखील दहशतवादी गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। या संदर्भात रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। रिजवान, सकाळपासूनच एटीएस कडून यावेळेस कारवाई केली जाते, अनेक गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत। या कारवाईमध्ये नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? सकाळपासून जर आपण पाहिलं तर भिवंडी येथील पडघा या परिसरामध्ये बोरिवली गावामध्ये सकाळपासून एटीएसनी धाड टाकलेली आहे। या धाडीमध्ये एटीएस माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये साकीब नाचण आणि त्यांच्या जे नातेवाईक त्यांच्या घरावरती धाड टाकण्यात आलेली आहे। भिवंडी ग्रामीण पोलिसांची देखील यामध्ये मदत घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एनआयए आणि एटीएस या दोघांनी साकीब नाचण यांच्या घरावरती धाड टाकलेली आहे। त्याचबरोबर आकिब नाचीन याच्यापूर्वी देखील एनआयए कडून कारवाई करण्यात आलेली आहे। आकिब नाचीन हा सध्या जेलमध्ये आहे, तर साकीब नाचीन हे जेलवरती बाहेर आहे, सुटकावरती आहे। आणि ठाणे ग्रामीण पोलिसाचे अतिरिक्त आयुक्त डी स्वामी यांनी अतिरिक्त आयुक्त ग्रामीण शेकडो पोलिसांचे अधिकारी देखील या कारवाईमध्ये सामील होते। आणि या कारवाईमध्ये एटीएसनी जे मुद्देमाल आहे ते मोबाईल आहे, हँडसेट आहे, तलवार आहे, सुरा आहे, अशा पद्धतीने अनेक मुद्देमाल देखील भिवंडी येथील पडघा या गावामधून एटीएसने जप्त केलेली आहे। निश्चितच रिजवान, पुढे आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत या संदर्भातली काही माहिती आहे का? शिवाय एटीएस कडून तशी काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का? अद्यापर्यंत एटीएस कडून अशी कुठलीही माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही, परंतु त्यांनी जे प्रेस नोट काढला त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती जी ती दिलेली आहे की या कारवाईमध्ये त्यांनी लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल किंवा हँडसेट असेल अशी माहिती त्यांनी गोळा केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त अद्यापर्यंत कुठलीही माहिती एटीएसच्या वतीने देण्यात आलेली नाही। निश्चितच या सगळ्या कारवाई संदर्भातले अपडेट रिजवान तुमच्याकडून सातत्यानं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।